बँकेच्या पैशावर खरं काही काही ठिकाणी तुम्हाला सांगतो सर, याचं दुःखानं सांगावं असं वाटते ते भूमिका प्रवाहातील कारण समाजाची झालेली दैना अवस्था या संतांवर पाहणं झाली नाही आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, वचनासाठी प्रभू रामचंद्र वनात गेले. किती वर्ष? 14 वर्ष. 14 वर्ष कंदमुळं खाऊन त्या वनात खऱ्या अर्थानं दिवस काढले. अशी लेकरे या भूमीत जन्माला आली आणि आज खऱ्या अर्थानं या मातीला ग्रहण लागलं. सर तुकडोजी बाबा मोठे रडत रडत म्हणायचे, भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले. ग्रहण लागले अति गुलाम जन झाले. कोण न्यायी बंधना हो, कोण न्यायी बंधना देवानं तुकडोजी बाबांना प्रार्थना केली म्हणजे पाहण्या भारत आपला पुरा म्हणजे लय प्रगती केली हे दाखवासाठी होय काय. आमच्या झोपडीचा मजला झाला, बंगला झाला आणि बंगल्यावर मजलेचे मजले चढले हे दाखवायसाठी बोलावलं का तुकडोजी बाबांना. या आता आम्ही लय सुधारणा केली याच्यासाठी नाही. तुकडोजी बाबाचं अंतकरण रडत होतं, हृदय तिरतीर तुटत होतं आणि तुकडोजी बाबा सांगायला लागले, भारता ग्रहण लागले. अविचाराचं ग्रहण लागलं, अनाचाराचं ग्रहण लागलं. इकडे मायबापाच्या शब्दासाठी मुलं मरायला तयार होती आणि आता मुलांनी मायबापांना घराच्या बाहेर काढले. अरे मंदिराच्या आडोशानं 50-50 एकराचे तुम्हाला सांगतो कास्तकार मंदिराच्या पायरीवर बसले आहे. सर मंदिराच्या लालूजी महाराजच्या टाकर खेळला गेलो आणि एक म्हातारा एकटाच तुम्हाला सांगतो एका बेंचवर बसला होता. म्हणून बाबाजी जवळ गेलो आणि बाबाजी जवळ गेल्या गेल्या कुठं असता बुवा विचारलं ते, कुठं असता बुवा म्हणलं सावरले असतं. असं आमचे एक नातेवाईक असते हो तुमच्याकडं. म्हणलं कोण? अमुक अमुक. सांगायला लागले उलगडायला. म्हणलं बाबाजी दर्शनाला आले काय? नाही म्हणे 1.5 वर्ष झालं म्हणे बुवा इथंच आहे मी. म्हणलं कसं काय? 1.5 वर्षापासून. सांगितलं ते बाबाजी हातावर 20 एकर जमीन केली, बापाच्या हातची 25 एकर जमीन, एकूण 45 एकर जमिनीचा मालक मी आहे. गावात मान होता, सन्मान होता, गावात रुबाब होता, गावात वजन होतं. म्हणलं बाबाजी मग 1.5 वर्षापासून इथं करून तुम्ही. म्हणले काही नाही हो, एकच पोरगा आहे, 45 एकराचा मालक एकटा पोरगा आहे. पण सुनबाई आली. सुनबाईला आपलं काही साधारण राहायला पटलं नाही आणि सुनबाईचं पोराचं रोज भांडण. मी भांडणाचं मूळ पाहिलं. हो तरुणपणात म्हातारी गेली. लोक म्हणत होते माझ्या माय बापानं म्हटलं लग्न करून घ्या, लग्न करून घ्या, लग्न करून घे. पण पोरग होतो, बायको भेटली असती पण पोराले माय नसती भेटली म्हणून लग्न केलं नाही. तरुण वयापासून तसाच राहिलो एकट्या पोराला घेऊन. पोराची मायही नीट झालो. अरे भाकरी टाकायचो, पोराले खाऊ घालायचो, तयारी करायचो, शाळेत पाठवायचो. पोरगा मोठा झाला. हो गावात मानदान सन्मान आहे, पोरगा स्वभावानं चांगला आहे. बोल झालं काय? सुनबाई आली. 1.5 वर्ष घरात फटके उडायला लागले. पोराचा संसार तुटण्यावर आला. पोराच्या संसाराची मीटिंग बसली आणि मीटिंगीत सांगितलं गेलं हे म्हातारा घरात ठेवण्याच्या लायकीचं नाही. बोलले झालं काय? हे आम्हाला सोबत नाही, याची वटवट घरात वाढली. आमचा संसार टिकवायचा असेल तर याला जावं लागल. पोराला सांगितलं बाबू तू जिथेही असला सुखी असला पाहिजे याच्यासाठी कष्ट घेतले. माझी काळजी करू नको, मी इथं निघून आलो. मी 1.5 वर्ष इथं काय. म्हणलं दादा कधी भेटायला आला? कधीच नाही भेटायला आला. सुनबाई कधी नाव माहित नाही, फक्त आठवण नातवंडायची येते. हो नातवाची तेवढी आठवण येते, पाहता येत नाही. म्हणलं बाबाजी फोन घेईन. इथून फोन लावून पाहिला, पोरगा फोन उचलते, पोरगा बोलते. पण त्याला म्हणलं नातवाईले दाखव, तो फक्त फोटो दाखवते. नातवाईची व्हिडिओ कॉलवर नातू दाखवत नाही. कारण काय म्हटलं बाबाजी? काही नाही. एकदा नातू दाखवण्याचा प्रयत्न केला, नातानं त्याच्या मायले सांगितलं, पुन्हा भांडण झालं.
म्हातारी मंदिराजवळ आहे म्हणे 2-4 रुपये बिस्किटच्या पुढ्याने असेल तर तुमच्या ते देऊन द्या. डोळ्यात पाणी आलं हो. 45 एकराचा प्रमोद हो कास्तकार, 45 एकराचा कास्तकार 5-10 रुपये देऊन जा नाश्त्यासाठी. कधी पोट खराबलं, जेवणाला उशीर झाला तर एखादा बिस्किटचा पुडा खाईल. मंदिराच्या पायरीवर रडायला लागला. गरीबो की सुनो ओ तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा देगो वो 10 लाख देगा. डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या. प्रभू रामचंद्रानी बापाच्या शब्दासाठी राजा दशरथासाठी वनात गेले आणि आमच्यासाठी आमच्या संसारासाठी वृद्धाश्रमात जायला हे प्रगती केली. खरंच प्रगती केली. एवढे तुम्हाला सांगतो यज्ञ सुरू आहे, एवढ्या कार्यक्रम सुरू आहे, एवढे शिवमहापुराण चालू आहे आणि देवावर लोटाचा लोटा जल चालू आहे. सुधारलो आम्ही? झाली सुधारणा समाजामध्ये? नाही रे नाही. पुन्हा तुम्हाला सांगतो या देशात 1550 वृद्धाश्रम नवीन तयार झाले. किती? 1550 वृद्धाश्रमांची अजून निर्मिती झाली. कुठंतरी शिकलं पाहिजे. करतो का दोघं तिकडे चाललो याचं चिंतन जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत गोपालकाला कितीही खाल्ला क्विंटलभर तरी तो आमच्या पोटात पसणार नाही. उलट त्यानं एसिडिटी झाली. विठाला 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 आम्हाला कोणतरी सोपं सांगितलं काला खाल्ला म्हणजे जीवनात आनंद आहे. पुढे निरी खाल्यातच राहते. दे रे बाबू कहू त्या माल्यासाठी ह्या बुड्यासाठी जाऊ द्या ना. तो आला नाही ना त्याच्यासाठी काला. तुम्हाला सांगतो काला किती खाल्ला तर त्याचा जीवनावर परिणाम होत नाही. काल्यामध्ये जे विचारांचा संस्कार आहे काला काहीतरी शिकून जाते ना. काला लाह्या पोहे हे काहीतरी शिकून जाते. ते तत्वज्ञान जोपर्यंत आमच्यामध्ये उतरणार नाही. आणि काला म्हणजे खऱ्या अर्थाने एकोपा नाही तर झाडत झाडत गेली दुसरीच्या दारात लावून दिलं. घे काला. काय काला? काहीच नाही. तुम्हाला सांगतो कालाने होईल, कल्ला होईल, भांडण होईल, झगडा होईल, रिपोर्ट होईल. तुम्हाला कालाने म्हटलं अरे एक दिवस तुम्हाला सांगतो आपलं झाडता झाडता 2-4 समोरच्या दुसऱ्याच्याही घराच्या समोरचं झाडून पहा बरं. कधी तुमच्या चेहऱ्याकडे न पाहणारी शेजारी म्हणून एकच झाडलं तिचा नवरा म्हणून बॅटे तू रोज झाडतं तिच्या घरासमोर लावतं. आज काय तिनं झाडलं? दिवसपासून तुमचं काम हलकं करून ठीक झाडून टाकते. पण करण तेव्हा आमच्याची उदारता. आणि ज्या दिवशी हा गोपालकाला संतांनी काय केलं? संतांनी आमचा संसार शिकवला, आमच्या पुरतं जगायला शिकवलं नाही. संतांनी खऱ्या अर्थानं आम्हाला समता शिकवली, संतांनी एकोपा शिकवला, संतांनी एकात्मता शिकवली आणि संतांनी समरसता शिकवली. अरे ज्याच्यात गेलं तसं मिसळा, त्यांना आपलंच करा. जोपर्यंत आपण आपलंच करायला शिकणार नाही तोपर्यंत काला कसा होईल? काला म्हणजे पूर्णाहुती आहे, लक्षात घ्या. काला म्हणजे एखादा सतसंग, एखादा उपक्रम, एखादा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला पूर्ण झाला असं तेव्हा घोषित करतो आपण काल्याने. तसंच हे आयुष्य समृद्ध व्हावं असं वाटत असं त्याच्यासाठी काला आहे. काला म्हणजे तत्वज्ञान आहे, दुसरं तिसरं काही नाही. हे तत्वज्ञान ज्या दिवशी आमच्या अंगात येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुकोबाचं जे स्वप्न होतं गोकुळीच्या सुख अंत पार आणि खऱ्या अर्थानं गोकुळामध्ये एवढं सुख होतं ते सुख आमच्याही जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या घरी सगळं आहे रे. तुकोबा राहायच्या घरी 400 एकर जमीन होती, समाजाला दान केली. पैसा अडका होता लोकांले माफ करून टाकला. सावकारी होती. तन दिया मन दिया और जो बच गया धन दिया, सगळं समाजाला देऊन टाकलं तरी जीवनात आनंद होता.